नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. राधा अजूनही बाथरूमच्या दरवाजाला टेकून छातीवर हात ठेवून उभा होती. तिचा श्वास हळूहळू स्थिर होत होता. तसे आता काय झाले? ती अडवून मनाशीच हसू लागली, पण मनातील गोंधळ अजून तरी काही कमी झाला नव्हता. काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर सतत फेर धरत होता आणि ते आठवून प्रत्येक वेळी तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाजरी गुलाबी छटा उमटत होती. हे मला काय होत आहे? यापूर्वी तर असे कधीच झाले नाही, ती स्वतःशीच पुटपुटत लाजत आठवत होती. जसा दरवाजाबाहेर इंद्रनीलच्या पावलांचा आवाज मंद झाला तसे तिने सावरून आरशात पाहिले. तिचे गाल अजूनही गुलाबी झालेले दिसत होते. त्याच्या स्पर्शाची लाली अजूनही गालावर रेंगाळत होती. अजूनही तिच्या गुलाबी ओठांवर इंद्रनीलच्या स्पर्शाचा परिणाम स्पष्ट दिसत होता. तिने चेहरा धुवून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि मनातील सर्व विचार झटकून फ्रेश होऊन बाहेर आली. खाली हॉलमध्ये सगळे जेवणासाठी टेबलवर येऊन बसले होते. राधा हळूहळू बाहेर आली. वेदूवरून एक नजर फिरवून हळूच इंद्राशेजारी बसली. तिच्या चेहऱ्यावरील लाजरे भाव कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते दिसतच होते. वेदू उगाचच काहीतरी बोलेल का आणि आपण स्वतःच स्वतःचा गोंधळ उडवेल का या विचाराने ती थोडीशी घाबरली होती. जेवणाच्या टेबलावर इंद्रनील अगदी शांत बसला होता. त्याला जणू काही कशाचाच फरक पडत नव्हता. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच बिनधास्तपणा दिसत होता. त्याने राधाकडे एकदा पाहिले. नेमके त्याच वेळेस राधानेही त्याच्याकडे पाहिले. तिने पटकन लाजून नजर चोरत मान खाली घालून बसली. राधा, तू ठीक आहेस का? राधाकडे बघत मॉमने विचारले. नाही म्हणता आजचा दिवस तिच्यासाठी खूप मोठा होता. ज्या गोष्टी तिच्या वडिलांबद्दल समोर आल्या होत्या त्याने तिचे मन पूर्ण थकले होते. आमच्या काळात सर्व काम सुना करायच्या आणि आता सासूलाच सुनेला जेवायला ये म्हणून बोलवावे लागते. वैशालीताईही नाक मोडून बोलल्या. हो मॉम, काही नाही, थोडा थकवा आहे. राधाने मुद्दामच वैशालीताईंना इग्नोर करत सरळ उत्तर दिले. हो हो, तर तू किती घरकाम केले आहे माहीत आहे. सर्वाजी लगेच वैशालीताईकडे बघत बोलल्या. त्यावर वैशालीताईंनी गुपचूप मान खाली घातली आणि जेवण करू लागल्या. आजी आणि वैशालीताईच्या बोलण्यावर श्रेयाने खूप हसू आवरण्याचा प्रयत्न केला, पण ती रोखू शकली नाही आणि ती हसू लागली. तिच्याबरोबर सगळेच ओठ दाबून हसू लागले. वैशालीताईंनी रागाने फणकारत श्रेयाकडे बघितले तसे तिने घाबरून हसू दाबले. वेदूने लपून भुवया उडवत राधाकडे पाहत एक खोडकर स्मित केले, पण काही बोलली नाही. मात्र तिच्या डोळ्यातील खटाळपणा राधाला स्पष्ट दिसत होता. वेदूचे मिश्किल हसू बघून श्रेयाने तिला काय असे विचारले. त्यावर वेदू तिच्या कानात काहीतरी बोलली. त्यावर तीही राधाकडे बघत हसू लागली. राधा आता ओशाळून पटपट घास तोंडात कोंबू लागली आणि तिला जोराचा ठसका लागला. राधा, हळू, एवढी काय घाई आहे? इंद्रनील तिची पाठ चोळत बोलला. त्यातच त्याने समोर बसलेल्या दोघींवर एक रागीट नजर टाकली आणि त्या दोघींचे हसू कुठल्या कुठे गायब झाले. त्याही आता मान खाली घालून गुपचूप जेवण करू लागल्या. जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत परत गेले. इंद्रनीलही स्टडी रूममध्ये गेला, पण त्याचे लक्ष अजूनही राधाच्या हालचालींवर होते. राधा तिच्या रूममध्ये गेली आणि उशीला कवटाळून बेडवर पडली. तिच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू होतं.
असे काहीतरी नवीन होत आहे, तिने स्वतःशीच म्हटले. इंद्रनीलच्या त्या स्पर्शाने तिच्या मनात वेगळेच प्रश्न आणि भावना जागृत केल्या होत्या. स्टडी रूममध्ये इंद्रनील कामाच्या फाईल्स पाहत होता, पण त्याचा मेंदू सतत राधाच्या विचारात गुंतलेला होता. तो तिच्या चिडण्याचा, लाजण्याचा आणि नंतरच्या प्रतिसादाचा विचार करत हसत होता. राधा, तू आता मला वेड लावशील, तो केसात हात फिरवत स्वतःशीच पुटपुटला. तो उठून बेडरूमच्या दिशेने गेला, पण आतून तिच्या हलक्या हसण्याचा आवाज त्याला ऐकू आला आणि दरवाजावर टकटक करण्याऐवजी तो फक्त तिथेच उभा राहिला. इंद्रनील काही वेळ दरवाजाबाहेर शांत उभा राहून आतून येणाऱ्या राधाच्या हसण्याचा आवाज ऐकत होता. त्या आवाजाने त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. पण तो आत जाण्याचा विचार करत असतानाच अचानक राधाचा आवाज थांबला. त्याने हलकेच दरवाजा उघडून पाहिले. राधा उशीला कवटाळून बेडवर शांत पडली होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही त्या हसण्याचे आणि लाजण्याचे भाव होते. तिच्या नजरेतून तिच्या मनात चाललेल्या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. इंद्रनीलने हळूच पुढे येत तिच्या बाजूला बसत तिच्याकडे पाहिले. काय विचार चालले आहेत मॅडम? तो हलक्या आवाजात म्हणाला. राधाने एकदम डोळे उघडले आणि त्याला पाहताच चटकन उठून बसली. तुम्ही कधी आलात? ती लाजून म्हणाली. ज्यावेळी तुझा विचार करत करत मला स्वतःलाच तू तुझ्यापर्यंत ओढले गेल्यासारखे वाटले. तो मिश्किल स्वरात हसत म्हणाला. काहीतरीच काय? ती म्हणत मान फिरवत उशीला नीट ठेवू लागली. पण तिच्या चेहऱ्यावरचे गुलाबी भाव अजूनही तिचे खोटेपण लपवत नव्हते. राधा, त्याने अलगद तिला मागून मिठीत घेत साद घातली आणि तिच्या खांद्यावर ओठ टेकवले. तसे तिने शहारून बेडशीट हाताच्या मुठीत घट्ट पकडली. तिने हलकेच हुंकार दिला. तो आता हळूहळू पूर्ण खांद्यावर आणि तिच्या गोऱ्यापान पाठीवर ओठ फिरवू लागला. तिची हलकी स्किन दातात धरून सग करत सोडू लागला आणि त्यासरशी ती हुंकार सोडू लागली. सर, प्लीज, ती अडखळत बोलली आणि त्याने तिला फिरवून सरळ केले. आता त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांवर येऊन थांबली आणि तिने लाजून मान खाली घातली. इंद्रनीलने तिचा चेहरा हाताच्या बोटाने वर उचलला. तिच्या नजरेला आपल्यात अडवत तो हळूच म्हणाला. राधा, तुझे हे लाजेने मला वेड करेल. प्लीज या गरीबावर जरा दया कर. म्हणून त्याने तिच्या डोळ्यांवर हलकेच ओठ टेकवले आणि ती त्याच्या प्रत्येक स्पर्शात हरवत. राधा काहीच बोलली नाही, पण तिच्या श्वासांची लय वाढली होती. त्याच्या नजरेने तिला पूर्णपणे काबीज केले होते. इंद्रनील हळूहळू पुढे झुकला. तिच्या गुलाबी ओठांवर त्याच्या ओठांची चाहूल लागताच राधा एकदम हलकीशी थरथरली. तिच्या ओठांवरचा तो स्पर्श कितीतरी वेळ रेंगाळला. त्याने फक्त तिच्या ओठावर घट्ट ओठ दाबले होते आणि तिला जणू एका नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटू लागले. त्याने त्याच्या दाताने हळूवार तिचे ओठ विलग केले आणि त्याने तिला पॅशनेट किस करायला सुरुवात केली. ओठ ओठांना भिडले होते आणि तो तिचे ते रसरशीत ओठ चोखू लागला. कितीतरी वेळ तो तिच्या ओठात अडकला आणि आता त्याचे ओठ खाली खाली सरकू लागले आणि तिच्या गोऱ्यापान त्वचेवर निशाण सोडू लागला आणि ती मासळीसारखी सळसळू लागली. तिच्या हृदयाचे ठोके अधिक वेगाने धडधडत होते. त्याने ओठ तिच्या सपाट गोऱ्या पाठांवर टेकवले. सर, हुंकार देत तिने त्याचे केस घट्ट पकडले. आता त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरू लागले. क्षणात त्याने शर्ट काढून फिरकावून दिला आणि तो तिच्यावर आला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहिले. तशी तिने नकारार्थी मान हलवली. राधा, प्लीज, त्याने स्वतःला तिच्यावर झोकून दिले आणि हलकाच तिचा कान दातात पकडत बोलला. त्याच्या त्या बलदंड शरीराचे ओझे जाणवताच तिच्या तोंडातून आवाज आला. त्याच्या त्या उघड्या गरम शरीराचा स्पर्श होताच ती शहारत होती. त्याने थोडी मान वर करून तिच्या नजरेत पाहिले.
प्लीज, तो पुन्हा म्हणाला आणि तिने लाजून नजर खाली केली आणि तिचा तो होकार समजताच क्षणात दोघांचे सर्व कपडे शरीरावरून बाजूला झाले. त्याने तिच्या डोळ्यात बघत स्वतःला तिच्यात झोकून दिले. तिच्या तोंडात एक वेदनादायी आवाज निघाला आणि त्याने तिचे ओठ काबीज केले आणि हळूवार अंगठ्याने डोळ्यातून ओघळलेले अश्रू पुसले. तिच्या चेहऱ्यावरील वेदना कमी होताच त्याने तिला स्वतःमध्ये आणि जास्त सामावून घ्यायला सुरुवात केली आणि सर्व रूमभर हुंकार घुमू लागले. कितीतरी वेळ ते दोघे एकांमध्ये गुंतले होते. एका क्षणी दोघेही संतुष्ट झाले आणि तो तिच्यावरून बाजूला झाला. तो घामाने डबडबलेला होता, पण राधा थकून झोपी गेली होती. त्याने तिला ओढून मिठीत घेतले आणि स्वीट बेरी, यू आर रिअली व्हेरी हॉट, तो हळूच तिच्या कानात बोलला. कितीतर वेळ तो तिच्या त्या सुंदर चेहऱ्यावर बघत होता. शेवटी रात्री कधीतरी त्याला झोप लागली. राधा जाग आली तेव्हा खिडकीतून आत येणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांची खोली उजळून टाकली होती. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. तिने डोळे चोळत पाहिले तर तो अजूनही तिच्या शेजारी गाढ झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक होती. जणू कालचा प्रत्येक क्षण त्याला खास वाटला होता. राधा सावधपणे उठली. त्याला न डिस्टर्ब करता ती बाथरूममध्ये गेली. चेहरा पाण्याने स्वच्छ करताना तिच्या चेहऱ्यावर हलकंसं लाजरं हसू उमटलं. कालच्या आठवणींनी तिचं मन गडबडून गेलं, पण त्याच वेळी तिच्या मनात एक सुखद शांतता होती. ती बाहेर आली तेव्हा त्याने झोपेतच हाताने तिच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न केला. ती हलकं हसली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणली, उठा, आता वेळ झाली आहे. त्याने डोळे उघडत तिच्या हाताला पकडून ओढले आणि म्हणाला, अजून थोडा वेळ. राधा, तुझ्या मिठीतून बाहेर पडायचंच मन होत नाही, तो मिठी घट्ट करत बोलला. धन्यवाद. भेटूया पुढील भागात. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.